नमस्कार मंडळी. प्रत्येक वर्गात गटात शिकवणे सुरू असताना शिक्षक सर्व मुलांना गटात एकत्र विचार करायला आणि शिकायला मदत करतात हे आपण अनुभवले आहे. एखाद्या शिक्षकाचा मुलांकडून मिळालेल्या उत्तरावर मिळालेला प्रतिसाद हा त्या मुलाला प्रभावी शिकण्यास मदत करतो. आज आपण अशाच 2 वर्गात जाऊन पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण उषा मॅडमला भेटू. वनस्पतींना मातीची गरज का असते बरं? मातीमुळे वनस्पतींना पोषक तत्वे मिळतात. माती हे झाडांचे अन्न आहे. अनेक विद्यार्थ्यांना असे वाटते की वनस्पतींना अन्न मातीमधूनच मिळते. प्रत्यक्षात वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. माती त्यांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक ती पोषक द्रव्ये पुरवते. ही चुकीची संकल्पना दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांनी पुढे काय करावे? पर्याय क्रमांक 1. वनस्पतींना अन्न मातीमधून मिळत नाही. हा त्यांचा चुकीचा समज आहे. हे मुलांना सांगणे गरजेचे आहे. आणि पर्याय क्रमांक 2. वनस्पती अन्न म्हणून मातीचा वापर करतात असे मुलांना वाटते. म्हणजे त्यांना नेमके काय म्हणायचे आहे? ए. वनस्पती अन्न म्हणून मातीचा वापर करतात हे चुकीचे आहे. बी. वनस्पती अन्न म्हणून मातीचा वापर करतात या विधानातून तुम्हाला काय म्हणायचे आहे? सी. दिलेल्या उत्तराकडे दुर्लक्ष करा आणि दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारा. डी. चला विचार करूया, माती वनस्पतीला अन्न देते का, की त्या दुसऱ्या पद्धतीने स्वतःचे अन्न तयार करतात? पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? चला त्याचे परिणाम पाहूया. सुरुवातीलाच सरळ चूक आहे असे सांगितल्यास चर्चा पुढे जाणार नाही आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. वनस्पती अन्न म्हणून मातीचा वापर करतात या विधानातून तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? पर्याय सी. वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या चुकीच्या संकल्पना सुधारण्याची संधी मिळत नाही आणि मुलाला देखील माझं म्हणणं महत्वाचं नाही असं वाटू शकतं. पर्याय डी. विद्यार्थ्याला पुन्हा विचार करायला प्रवृत्त करते आणि मार्गदर्शित तर्कशुद्ध विचारांना वाव देते. आपल्याला येथे दिसते की विद्यार्थ्यांची चुकीची उत्तरे पर्याय बी आणि डी मध्ये दाखवल्याप्रमाणे शिकण्याच्या संधी म्हणून पुन्हा मांडता येतात. आता आपण सुनील सरांचा वर्ग पाहूया. बियांना मातीतून उगवायला काय लागते? बियांना मातीतून उगवायला पाणी आणि ऊब लागते. विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर आहे. शिक्षकाने पुढे काय करायला हवे? पर्याय ए. हो बरोबर आहे असे म्हणून पुढच्या प्रश्नाकडे वळा. पर्याय बी. तुला का वाटते की पाणी आणि ऊब महत्वाचे आहेत? अजून कोणी काही सांगू शकता का? असा विचारा. पर्याय सी. छान. चला आपण सगळे मिळून हे पुन्हा म्हणूया. पर्याय डी. थोडं थांबून विचार करा. पण बिया मातीशिवाय किंवा इतर कोणत्याही पदार्थात उगवू शकतात का? तुम्हाला स्वयंपाकघरातील एखादे उदाहरण आठवते का? उदाहरणार्थ पाण्यात भिजवून ठेवलेले मूग. आता आपण प्रत्येक कृतीचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर काय परिणाम होतो ते पाहूया. पर्याय ए. विद्यार्थ्याला त्याचे उत्तर बरोबर आहे हे लगेच कळते, पण त्यापुढील विचार करून अधिक सखोल माहिती मिळवण्याची किंवा शिकण्याची संधी मात्र मिळत नाही. पर्याय बी. विद्यार्थ्यांना आपले उत्तर का बरोबर आहे ते सांगायला लावतो आणि सर्वांनी मिळून शिकायला मदत करतो. पर्याय सी. फक्त पाठांतर होते, पण यातून काही समजत नाही किंवा प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नाही. पर्याय डी. विद्यार्थ्यांना विचारायला, शोधायला भाग पाडतो आणि शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध स्पष्ट करतो. बरोबर उत्तर दिल्यावर फक्त आणि फक्त कौतुक करून थांबायचे नाही. पर्याय बी आणि डी प्रमाणे त्याचा उपयोग आपण वर्गात मुलांमधील चर्चा, पुढील नवीन माहिती मिळवण्यासाठी करू शकतो. वर्गातील प्रत्येक प्रतिक्रिया ही संधी आहे. चूक उत्तर सुद्धा. गटात शिकताना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर की चूक हे लक्षात न घेता विद्यार्थ्यांच्या उत्तराचा उपयोग सर्वांना अधिक विचार करायला लावण्यासाठी करता येईल.